सूचना, आजचा हा व्हिडिओ कुठल्याही लाईक्स किंवा फॉलोअर्ससाठी नाही किंवा कुठलीही सहानुभूती मिळवण्यासाठी नाही. आजचा हा व्हिडिओ आहे गणेश मूर्ती. जी गणेश मूर्ती आपण 10 दिवस मस्त हौसेने घरी घेऊन येतो, तीच गणेश मूर्ती खंडित झाल्याने असे रोडला सोडण्यात येते. अहो, मला एक गोष्टीचा राग येतो की आपण जेव्हा दुसरं कोणते धर्माचे किंवा व्यक्ती आपले देवदेवतेचा अपमान करतो तेव्हा आपला राग येतो, पण आपलेच लोक जेव्हा हे करतात ना तेव्हा जास्त राग येतो. खंडित झाले म्हणून गणेश मूर्त्यांना विसर्जन करायच्याऐवजी असे रोडला सोडण्यात यावं. ह्याच्यावरून बेकार पाप काय असू शकतं. आणि त्याहून ज्याने सोडलं तो पाप करतोच, पण आपण बघूनही ते गणेश मूर्ती तिथंच ठेवून न बघितलं करून पुढे निघून जातो. आपण सुद्धा पापच करतो ना. 10 दिवस ज्या गणेश मूर्तीला आपण लाडू नैवेद्य दाखवतो, सेल्फी बीट बाप्पा, 10 दिवस जे लोक धर्म सेल्फी बीट बाप्पा हे ते व्हिडिओ करून टाकतात, स्टेटस टाकतात, कुठे येतो ते लोक? हां, फक्त 10 दिवस गणपती असतो का आपल्याकडं? मला सांगायचं उद्देश एवढंच आहे, असं कुठेही गणेश मूर्ती खंडित झाली किंवा कुठल्याही देवदेवतेची मूर्ती जर खंडित झाली तर कृपया दुर्लक्ष न करता ती गंगेत विसर्जन करण्यात यावी. जय शिवराय.